आणि मग व्यवस्थापनाचे टप्पे आपण पुढे या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आयोजकांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेचा भाग एक व्यवस्थापनामध्येच आहे. व्यवस्था ज्या पद्धतीची दिसते हा एक प्रभावी व्यवस्थापनाचा भाग आहे. म्हणून मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपल्याला व्यवस्थापनावरती सर्वसाधारणपणे जवळपास 1.5 तास या ठिकाणी बोलायचे. मी आयोजकांना एक यादी तयार करायला सांगितली होती. एक थोडी आपण ओळख करून घेऊ एकमेकाबरोबर, जेणेकरून पूर्ण दिवस हा आपला परिचयाचा होईल. एक 5 मिनिटांमध्ये अर्थक्रांती निधी डोकी विश्वराज पांचाळ यांचा परिचय झालेला आहे. शिवाजी पवार बारसी, जागेवरूनच हात करा प्लीज. संतोष तौर येरमाळा, योगीराज आजीवन एलसी सस्ते, उस्मानाबाद अर्बन निलेश देशमुख, पृथ्वीराज, राजश्री शाहू अर्बन लातूर, शिवदत्त अवताडे तांदुळजा, ग्रामीण अर्बन वैराग ज्ञानेश्वर नवघरे, दर्शन राजे अर्बन आळणी श्रीपाल वीर, अर्थक्रांती अर्बन सांगली सुशांत पाटील, श्री विठ्ठल अर्बन पाथरी ए बी गिरम, ब्रह्मानंद अर्बन मिरज मारुती माळी, सिटी जनसेवा अर्बन बार्शी सचिन कवडे, वाशी सचिन कवडे, सिटी जनसेवा अर्बन उत्कर्ष अर्बन उस्मानाबाद प्रशांत जाधव, सिद्धार्थ निधी उस्मानाबाद महेश शेरकर व निकम, हरिपूर अर्बन सांगली रणजित चव्हाण, यशराज अर्बन कळम सुहास इंगळे, भैरवनाथ, राजवैभव अर्बन सांगली कृष्णकांत पवार, किसान निधन अंबाजोगाई आगळे आणि कदम, अर्थपूर्ती निधी औसा विलास लागसकर, नेर नवापूर अर्बन अंकुश दांडे, शिवशंभू अर्बन कोल्हापूर अनिल पाटील, होम सेल्स कॉर्पोरेशन गोविंद बडे, नेटविन सॉफ्टवेअर संदीप वहाडने आणि मंदार पाटील, सुशांत अर्बन बेगमपूर मोहोळ गणेश सूर्यवंशी, शुभारंभ अर्बन किसन तात्या समुद्रे निधी डोकी अमर समुद्रे, निखिल सिंग रिसोर्स पुणे, चाकूर अर्बन चाकूर मसूरदार मुतुसर, रोकडेश्वरी निधी खामसवाडी शरद शेळके साहेब. सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आज आपला परिचय झाला. जवळपास पूर्ण दिवसभर आपल्याला एकमेकाबरोबर कनेक्टिव्हिटी ठेवायची आहे. त्यामुळे सर्वांचा थोरात साहेबांच्या बरोबर पण एक परिचय होऊन गेला, कुलकर्णी साहेबांबरोबर परिचय झाला. मित्रांनो,
व्यवस्थापन एक शास्त्र आहे. व्यवस्थापकाकडे पाहण्याचा जो भाग आहे एक शास्त्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे व्यवस्थापनाकडे. मग व्यवस्थापन करत असताना प्रथम दर्शनी ज्या महत्वाच्या बाजू आहेत त्या महत्वाच्या बाजू मी आपल्या समोर मांडतो. आज जवळपास 400 किलोमीटर अंतरावरून मी आलो या ठिकाणी. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे का आपण एक मनानं एक दिलानं ह्या तिन्ही लेक्चरकडे आपण पाहिलं पाहिजे. आपण फिजिकली ह्या ठिकाणी आणि मेंटली बाहेर असा भाग ह्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. एक उदाहरण खातर सांगतो. जर आपण पावसामध्ये बादली उलटी करून जर ठेवली 24 तास जरी ठेवली ती भरणार नाही. पण तीच बादली जर सोयीची ठेवली तर निश्चितच ती बादली त्या ठिकाणी भरू शकते. सांगायचं तात्पर्य असं आहे आयोजकांनी एवढे पोटतिडकीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर पूर्ण दिवस आपण फिजिकली आणि मेंटली ह्या लेक्चरकडे पाहिलं पाहिजे. सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि सकारात्मक दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर आज ह्या आयोजकांनी आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचा फायदा होईल. हा कार्यक्रम सफल होईल. तिघेही आम्ही लेक्चरर जे काही या ठिकाणी विचार मांडणार आहोत ते विचार म्हणजे तुमच्यासाठी बिया आहे. जे काही मी किंवा इतर लेक्चरर बोलतील ह्या विचारांच्या बिया प्रथमतः तुमच्या बहिर्मनामध्ये येतील आणि बहिर्मनामधून त्या अंतर्मनामध्ये कशा जातील आणि अंतर्मनामध्ये गेल्यानंतर ह्या विचारांच्या बिया रुजतील कशा ह्या आपण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ह्या बिया रुजल्यानंतर तुम्ही जे काही कार्य करता तुम्ही जे काही सहकारी संस्थेसाठी असेल निधी कंपनीसाठी असेल जे काही कार्य करतात त्या कार्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पुनराम निर्माण होईल. त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण अगदी सकारात्मक आणि योग्य पद्धतीने ह्या तिन्ही लेक्चरचा आपल्या स्वतःसाठी आपल्या कंपनीसाठी फायदा करून घेतला तर निश्चितच ह्या आयोजकांनी आयोजन केलेल्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. व्यवस्थापनाच्या टप्प्यावर बोलत असताना काही टप्पे आपण एकमेकाबरोबर विचार करून किंवा इंटरॅक्ट होऊन घेणार आहोत. मित्रांनो व्यवस्थापनाचा पहिला भाग जो आहे तो म्हणजे युनिटी आणि युनिफॉर्मिटी. जर कुठल्याही प्रकारची सहकारी संस्था सहकार किंवा निधी कंपनी किंवा इतर कुठलंही व्यवस्थापन असेल त्यामध्ये आपल्याला जर सक्सेस आणायचा असेल प्रगती करायची असेल तर त्या ठिकाणी युनिटी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. मग युनिटी मध्ये कोणामध्ये असावी? युनिटी म्हणजे एकत्रितपणा. युनिटी ही डायरेक्टरांमध्ये असली पाहिजे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असली पाहिजे जे काही आपले सभासद असतील त्यांच्यामध्ये सुद्धा युनिटी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून युनिटीला खूप महत्व आहे. जर युनिटी असेल तर निश्चितच त्या ठिकाणी त्या सहकारी संस्थेची प्रगती 100% होते. पुढे आहे युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी हा फॅक्टर कुठल्याही कंपनीला ग्रोथ करण्यासाठी एवढा महत्वाचा आहे का ती सहकारी संस्था असो किंवा निधी कंपनी असो अजिबात मागे वळून त्या ठिकाणी पाहू शकत नाही. आता युनिफॉर्मिटी मध्ये कुठले फॅक्टर काम करतात? तुम्ही तुमच्या संस्थेचं बोध चिन्ह तयार केलं पाहिजे. ते बोध चिन्ह सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये प्रकाशित केलं पाहिजे. काही ठिकाणी लाल कलरचं बोध चिन्ह
काही ठिकाणी निळ्या कलरचं बोधचिन्ह अजिबात नाही. एकदा तुम्ही तुमचं बोधचिन्ह डिफाईन केलं तर ते बोधचिन्ह ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट मध्ये, मग तुमचा व्हाउचर असो, तुमचा सभासद अर्ज असो किंवा अकाउंट ओपनिंगचा अर्ज असो किंवा अहवाल असो, ईच अँड एव्हरी डॉक्युमेंट वरती हे बोधचिन्ह जे काही तुम्ही ठरवलेलं असेल किंवा ठरवणार असणार ते एक प्रमाणात एकसारखं असलं पाहिजे. तुमचा अहवाल असो, काही कार्यक्रम आयोजित केला असेल तर कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्या बॅनरवरती सुद्धा सेम प्रमाणात म्हणजे युनिफॉर्मिटी त्या गोष्टीची असली पाहिजे. दुसरं आहे बोधवाक्य. आपण आपल्या संस्थेचं, आपल्या कंपनीचं एक बोधवाक्य तयार केलं पाहिजे. मग आपल्या ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत, आपली संस्था कार्य करते त्या ठिकाणी किंवा आपल्या संस्थेचं नाव याचं यमक जुळणारं लक्षात आलं, यमक जुळणारं असं वाक्य असलं पाहिजे का आपले कर्मचारी वर्ग, आपले सभासद, आपले संचालक मंडळ त्यांच्या ओठावरती ते रेंगाळलं पाहिजे. अशा पद्धतीचं बोधचिन्ह पाहिजे, बोधवाक्य पाहिजे. एक आपण एका संस्थेचं बोधवाक्य पाहूया. LICचं बोधवाक्य कसं आहे? जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. म्हणजे कसं लोकांच्या ते लक्षात येतं. अशा पद्धतीचं प्रत्येक निधी कंपनीनं त्यांचं बोधवाक्य तयार करणं गरजेचं आहे. तिसरा प्रकार आहे, तिसरा फॅक्टर आहे घोषवाक्य. घोषवाक्य हे व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मदत करतं. एक घोषवाक्याचा मी उल्लेख या ठिकाणी करतो. आनंदाने एकत्रित येऊन एकमेकाशी सहकार्य करणारी आणि प्रेमाने सहकार्य करणारी संस्था म्हणजे आनंद प्रेम. म्हणजे त्या संस्थेचा त्या ठिकाणी उल्लेख असला पाहिजे. ज्या आपण आपली जी संस्था आहे त्या संस्थेचा त्या घोषवाक्यामध्ये उल्लेख असला पाहिजे. हे व्यावसायिक वाक्य आहे, ही बिझनेस टॅगलाईन आहे. ही बिझनेस टॅगलाईन सुद्धा आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, अहवालामध्ये, प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये तिचा वापर केला पाहिजे. आपल्या सभासदांमध्ये एक आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी ह्या घोषवाक्यातून निर्माण झालं पाहिजे. अशा पद्धतीने युनिफॉर्मिटी हा फॅक्टर आपल्या संस्थेमध्ये, निधी कंपनीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा वापर त्या ठिकाणी करून आपण या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो. युनिफॉर्मिटी मध्ये दुसरा फॅक्टर आहे का कर्मचारी वर्ग जो आहे तो कर्मचारी वर्गामध्ये एक वाक्यता, एकत्रितपणा, सर्व काही दिसून येण्यासाठी त्या कर्मचारी वर्गाला ड्रेस कोड असला पाहिजे. पुढे येणारा जो खातेदार आहे त्या खातेदारामध्ये एक सांघिक भावना निर्माण झाली पाहिजे. मग एक शाखा असलेली कंपनी असो किंवा 4 शाखा असलेली असो, जे काही कर्मचारी असतील त्यांना आपण ड्रेस कोड दिला पाहिजे. हे जे फॅक्टर सांगतोय मी, एक सहकारी संस्थेसाठी किंवा निधी कंपनीसाठी एक प्रभावी व्यवस्थापनाचा तो भाग आहे. अशा पद्धतीने युनिटी आणि युनिफॉर्मिटी ह्या दोन्ही गोष्टीचा निधी कंपनीने जर अवलंब केला तर निश्चितच आपल्या कंपनीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे आपण जातोय ठेवीचे व्यवस्थापन. आपण आपल्या सहकारी संस्थेसाठी अथवा निधी कंपनीसाठी काही प्रमाणात ठेव योजना तयार केल्या पाहिजे. आणि ह्या ठेव योजना तयार करत असताना आपण नॅचरली पर्यावरणाचा थोडा विचार केला पाहिजे. तो कशा पद्धतीने, जर आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये थोडं लक्ष टाकलं, लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला डिपॉझिट
कुठल्या ठिकाणावरून येऊ शकतं? पहिली गोष्ट, ज्येष्ठ नागरिक. आपल्या नजर समोर ह्या 4 गोष्टी ठेवूनच आपण ठेवीच्या योजना तयार केल्या पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, दुसरं महिला, तिसरं लहान मुलं मुली, आणि चौथा भाग जो आहे तो सर्वसाधारण व्यक्ती, का ज्यांचं वय 18 वर्षापासून तर अगदी 58 ते 60 वयापर्यंत असलेल्या ह्या जनरल व्यक्ती. ह्या 4 प्रकारच्या समाज रचना आहेत आणि ह्या 4 समाज रचनेला आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवून ठेवीच्या योजना आपण तयार केल्या. मग महिलांसाठी विचार केला तर महिलांसाठी महिला विशेष बचत ठेव अशा पद्धतीची योजना आपण महिलांसाठी देऊ शकतो आणि महिलांना आपल्या संस्थेकडे आकर्षित करू शकतो. फक्त आणि फक्त महिलांचीच त्या ठिकाणी अकाउंट ओपन होतील आणि विशेष व्याजदर त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. दुसरा भाग आहे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिकांना आपण पेन्शन रूपाने ठेव योजना देऊ शकतो आणि प्रत्येक महिन्याला व्याज देण्याची एक पद्धत अवलंब करून त्या ठिकाणी पेन्शन ठेव योजना अशी झालर देऊन आपण ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून पण ठेवी जमा करू शकतो. तिसरं आहे जनरल आणि 5वा भाग आहे लहान मुलं म्हणजे बाल विकास ठेव योजना किंवा वेगवेगळ्या पद्धतीची नावं देऊन आपण आपल्या कंपनीमध्ये ह्या ठेव योजनांमध्ये पैसे सभासदांचे जमा करून घेऊ शकतो आणि आपल्या संस्थेची आपल्या कंपनीची चांगल्या पद्धतीने वाटचाल आणि वाढ या ठिकाणी करू शकतो. म्हणून ठेवीचे व्यवस्थापन पण चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या माध्यमातून करता येऊ शकतं. पुढचा भाग आहे कर्ज व्यवस्थापन. कर्जाचे सुद्धा जे काही प्रकार असतील, निधी कंपनीच्या कर्जाचे जे काही प्रकार आपण केले असतील त्याचं पण व्यवस्थापन आपण व्यवस्थित केलं पाहिजे. पुढे आहे गुंतवणुकीचे व्यवस्थापन. आपण आपल्या ज्या काही गुंतवणुका करतो किंवा अकाउंट ओपन करतो त्या गोष्टीचं सुद्धा व्यवस्थापन आपण सर्व डायरेक्टर मंडळींनी किंवा निधी कंपनीचे जे अध्यक्ष साहेब असतील, चेअरमन साहेब असतील, सर्वांनी गुंतवणुकीचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग आपल्या संस्थेचं अकाउंट म्हणा किंवा गुंतवणूक कुठल्या संस्थेत असावी, कुठल्या बँकेत असावी, जेणेकरून त्या बँकेला सतत 3 वर्ष वर्ग मिळालेले आहे अशी बँक असावी. त्या बँकेला रिझर्व्ह बँकेने A ग्रेड दिलेली बँक असावी. त्यांच्या तपासणीमध्ये प्रत्येक बँकेला ग्रेड दिली जाते आणि ती A ग्रेड आहे का याची पण तपासणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला समाजाचा जो पैसा आहे तो गुंतवणूक केल्यानंतर फसणार नाही याची काळजी घेण्यासाठी आपण गुंतवणुकीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. नंतर कर्मचारी जबाबदारी व्यवस्थापन. जे काही तुमच्याकडे स्टाफ असेल, 2 असतील, 5 असतील, 10 असतील, 20 असतील, जी काही संख्या असेल ती, त्या सर्व कर्मचाऱ्यांचं आपण जबाबदारी फिक्स केली पाहिजे. जर आपण एखाद्या कामाची नेमणूक त्यांना करतो आणि तुम्ही जबाबदारी जर फिक्स केली नाही, त्यांची जबाबदारीची नेमणूक त्यांना केली नाही, तर एखादं काम चुकल्यानंतर ते काम कोणी केलं, त्याला जबाबदार कोण, हे आपल्याला डिफाईन करण्यासाठी आपण कर्मचारी वर्गाला सुद्धा जबाबदारीचं धोरण त्या ठिकाणी अवलंब केला पाहिजे. पुढे आहे ऑडिट व्यवस्थापन. जे काही आपलं ऑडिट होतं, अंतर्गत असेल किंवा शासकीय असेल, तर त्या संदर्भात सुद्धा जे काही आपले शाखेचे व्यवस्थापक असतील, निधी कंपनीचे जे काही मॅनेजर असतील, त्यांनी त्या ऑडिटर बरोबर कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. नाही तर ऑडिटर येतात, त्यांचं ते ऑडिट करतात आणि निघून जातात असा भाग नाही. आपल्या स्टाफने इंटरनल ऑडिट असो किंवा शासकीय ऑडिट असो तर त्या ऑडिटर बरोबर कम्युनिकेट होणं गरजेचं आहे. ठेव प्रतिनिधीचे व्यवस्थापन.
दररोज ठेवीचं संकलन करण्यासाठी ठेव प्रतिनिधीची नेमणूक होते. जर ठेव प्रतिनिधीची नेमणूक जर होत असेल तर तुमच्या निधी कंपनीचा जो ठेव प्रतिनिधी आहे तो ठेव प्रतिनिधी तुमच्या संस्थेचा ब्रँड अँबॅसिडर असतो. ह्या माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात? बरोबर. कारण हा ठेव प्रतिनिधी आपल्या संस्थेला घेऊन मार्केटमध्ये जात असतो. बरोबर. जर आपल्या संस्थेला घेऊन मार्केटमध्ये जर जात असेल याचाच अर्थ आपल्या संस्थेचं मार्केटिंग त्याच्या माध्यमातून होत असतं. म्हणून ठेव प्रतिनिधीला आपण आपल्या कंपनीचं आयडेंटिटी कार्ड बनवून घेणं गरजेचं आहे. आणि एनी हाऊ त्याच्या गळ्यामध्ये ज्यावेळेस तो मार्केटमध्ये काम करेल त्याच्या गळ्यामध्ये ते आयडेंटिटी कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच त्याच्याकडे संस्थेची माहिती असणं गरजेचं आहे. जर एखाद्या ग्राहकाने जर त्याला प्रश्न विचारला तर तात्काळ त्याला माहिती देता आली पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो का जे ठेव प्रतिनिधी असतील त्या ठेव प्रतिनिधीला सुद्धा आपल्या संस्थेने आपल्या निधी कंपनीने प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याला प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. जर तो प्रशिक्षित झाला त्याला संस्थेची व्यवस्थित माहिती असेल, आपल्या ठेव योजनांची माहिती असेल, आपल्या कर्ज योजनांची माहिती असेल तर निश्चितच तो ठेव प्रतिनिधी मार्केटमध्ये प्रभावी काम करू शकतो आणि निश्चितच आपल्या संस्थेला आपल्या निधी कंपनीला चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठेव प्रतिनिधीकडून बिझनेस होऊ शकतो आणि चांगल्या प्रमाणात काम पण त्याच्याकडून होऊ शकतं. पुढे आहे ग्राहक ओळख व्यवस्थापन म्हणजे केवायसी. आपण एखाद्या ग्राहकाला जर आपल्या संस्थेमध्ये ठेवीसाठी त्याला सभासद करून घेत असू तर त्याचे काही डॉक्युमेंट आपल्याकडे केवायसी म्हणून घेणं गरजेचं आहे. पुढे फ्युचरमध्ये ह्या गोष्टीची अडचणी तयार होतात आणि ह्या अडचणी तयार होऊ नये म्हणून आपण त्या खातेदाराची केवायसीची पूर्तता करून घेणं गरजेचं आहे. पुढे मालमत्ता व्यवस्थापन. आपल्या निधी कंपनीची जी काही मालमत्ता असेल, ऍसेट असेल तर त्या मालमत्तेचं सुद्धा आपल्या कंपनीने व्यवस्थापन केलं पाहिजे. पुढे जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट म्हणतो आपण या गोष्टीला. जोखीम व्यवस्थापनामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये डायरेक्टर मंडळीला किंवा संचालक मंडळाला आपल्याला त्या ठिकाणी रिस्क घ्यावी लागते. मग ही रिस्क किती प्रमाणामध्ये घ्यायची, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे, आपल्याला त्या ग्राहकाला कर्ज देताना काही बाइंडिंग करून घेता येईल का, त्याच्या काही पॉलिसी LIC पॉलिसी आहेत का, त्याचे किसान विकास पत्र त्याच्याकडे काही आहे का, ह्या प्रमाणामध्ये त्याच्यातून माहिती घेऊन आपण कोलॅटरल सिक्युरिटी त्याच्याकडे घेऊन जास्तीत जास्त आपली जी रिस्क आहे, जी जोखीम आहे ती आपण कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे व्यवसाय वृद्धी व्यवस्थापन. आपल्या कंपनीचा व्यवसाय आणि व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी त्यासाठी आपण व्यवस्थापन केलं पाहिजे. आणि हे व्यवस्थापन करत असताना डायरेक्टर मंडळीमधील काही एक समिती नेमणूक करून त्यांनी ह्या वृद्धीसाठी, संस्थेच्या वृद्धीसाठी, कंपनीच्या वृद्धीसाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे, सातत्याने त्याच्यावरती विचार केला पाहिजे. पुढे कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापनाचा हा भाग आपण घेतलेला आहे युनिटी आणि युनिफॉर्मिटी मध्ये. व्यवस्थापन करत असताना जे काही निधी कंपनीचे डायरेक्टर असतील त्या डायरेक्टर मध्ये आपण काही समित्या नेमणूक केल्या पाहिजे, समित्या नेमल्या पाहिजे. मित्रांनो, आज तुम्ही ह्या ठिकाणी बसलेला आहात याचाच अर्थ तुमच्याकडून काहीतरी एक कार्य करून घेण्याचं आहे. म्हणूनच तुम्ही आपली नेमणूक झालेली आहे आणि आपण ह्या ठिकाणी काही डायरेक्टर, काही
चेअरमन या ठिकाणी आहेत। मग याचा फायदा आपण समाजसेवेसाठी करून घेणं गरजेचं आहे। आपली जी कार्य करण्याची वृत्ती ही सामाजिक भावनेतून असली पाहिजे। जर आपण सामाजिक भावनेतून जर कार्य करत असू तर निश्चितच आपल्या संस्थेला, आपल्या कंपनीला 100% फायदा होतो। त्यालाच आपण सामाजिक बांधिलकी म्हणतो। माझ्या निर्णयाप्रमाणे अगदी मी 33 ते 34 वर्ष सहकारी क्षेत्रामध्ये काम करतो, अनेक सहकारी संस्थांना व्हिजिट देतो, तर त्या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं आहे का ज्या सहकारी संस्था आज महाराष्ट्रामध्ये टॉप लेवल आहे, मग निधी कंपनी असेल किंवा सहकारी संस्था असेल, ज्याचा टर्नओव्हर 2,500 कोटी आहे, 5,000 कोटी आहे, 10,000 कोटी आहे, किंवा बुलढाणा अर्बन तर 20,000 कोटी पर्यंत आहे, तर माझ्या असं लक्षात आलं अभ्यासांती का ह्या सर्व सहकारी संस्थांना किंवा ह्या कंपन्यांना एक सामाजिक बांधिलकीचं टच कुठेतरी आहे। कुठेतरी ह्या संस्था सामाजिक कार्यामध्ये कार्य करतात आणि समाजाला त्यांची कनेक्टिव्हिटी आहे। जर समाजाला कनेक्टिव्हिटी जर असेल तर निश्चितच आपली सहकारी संस्था किंवा निधी कंपनी 100% वृद्धी होण्यासाठी त्याचा फायदा होतो। आता मी सांगितल्याप्रमाणे जे काही सदस्य डायरेक्टर असतात त्या डायरेक्टरनी प्रत्येकाने कार्याची, कामाची विभागणी करून घेतली पाहिजे। जर आपल्या कंपनीमध्ये 12 डायरेक्टर किंवा 15 डायरेक्टर जे काय असतील ते नियमाप्रमाणे, तर आपण एकमेकांमध्ये विचार करून कोण कुठल्या याच्यामध्ये प्रावीण्य आहे, कुणाला ऑडिट संदर्भात माहिती असू शकते, कुणाला सामाजिक कार्याची आवड असते, कुणाला संभाषण कौशल्य असतं, कोणी कर्ज वाटपामध्ये चांगल्या प्रमाणे काम करू शकतं, कोणी संगणकीय ज्ञान असलेले डायरेक्टर असू शकतात। मग आपण आपल्या सदस्य मंडळीमध्ये कोणाला कसलं ज्ञान आहे अशी चाणक्याने ओळख करून त्या संदर्भामध्ये समित्या तयार केल्या पाहिजे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या कंपनीने, त्या समितीमधील सदस्यांनी सातत्याने त्यावर, त्या गोष्टीवरती विचार विनिमय केला पाहिजे। त्यामध्ये सातत्य असले पाहिजे। जर संगणकीय कमिटी जर असेल तर मार्केटमध्ये आज मितीला काय आले, आज मार्केटमध्ये कुठली लँग्वेज चालते, मार्केटमध्ये सर्वात जास्त सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीचं चालतं, कुठली कंपनी अशी आहे सॉफ्टवेअर कंपनी का ती चांगल्या पद्धतीचं सॉफ्टवेअर देते, हे त्या समितीनं त्या ठिकाणी अवलोकन केलं पाहिजे। त्या सॉफ्टवेअर ज्या ठिकाणी चालतं, कंपन्यांमध्ये असेल किंवा सहकारी संस्थेमध्ये असेल, तर त्या समितीने त्या संस्थेला व्हिजिट देऊन, भेट देऊन त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि ते ज्ञान आपल्या संस्थेसाठी वापरत आलं पाहिजे। अशाच प्रकारे ह्या विविध समित्या तयार करून त्यांच्याकडे ती जबाबदारी देऊन जर आपण सांघिक कार्य केलं तर निश्चितच संस्थेला किंवा निधी कंपनीला फायदा होतो।